अगं नको अगं नको अगं नको नको. प्रसन्न होशी जय देव जय मंगलमूर्ती होशी मंगलमूर्ती. आम्ही ना घरून पापलेट आणि कोळंबी आणले. मामाई देवी दर्शनासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज मी चालले गावाला आणि आज 7 वाजलेत. ऍक्च्युली खूप लेट झालाय जायला निघायला, कारण सगळं सामान वगैरे, कारण बाप्पाच्या दर्शनाला आम्ही जाणार ना, मग सगळं सामान वगैरे जावं लागलं. गावाला आमच्या घरी गणपती बसतो, त्यामुळे दर्शनासाठी आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. पप्पांना सुट्ट्या नव्हत्या, मला सुट्ट्या नव्हत्या, त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही आता ह्या काही दिवसांमध्ये. म्हणून म्हटलं आता ह्या इकडच्या बाप्पांचं दर्शन घेऊनच आम्ही गावाला जाऊ असं आम्ही ठरवलं. म्हणून आज काल विसर्जन झालं आणि म्हणून आज आम्ही सगळेजण निघालोय बाप्पाच्या दर्शनासाठी. सगळी तीच तयारी त्याचीच तयारी चालली. सगळं सामान वगैरे पॅक करतात. उद्या लगेच आम्ही येऊ. दुपारपर्यंत, दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही येऊ, कारण त्याला परत परवा जायचं पुण्याला. त्यामुळे हे 2च दिवस आम्हाला असे मिळालेत की आम्ही आलोय दाभोळ जेटीला. पप्पा तिकीट काढताय आणि काय आलं काय झालं तर काय आलं. आणि जेटी ना जस्ट गेली तिथे, आणि त्यामुळे तिकडे 15 मिनिट थांबेल आणि मग ती इकडे येईल. सो आम्हाला भरपूर टाइम आहे. ती बघ तिकडे जेटी आहे, जाते अजून, लागली पण नाही. तिकडे लागेल आणि मग इकडे येईल. इकडून परत थोड्या वेळ इथे 15-20 मिनिट थांबेल, 15 मिनिट थांबेल, मग जाऊ. 5-10 मिनिट आम्ही लवकर आलो असतो ना तर आम्हाला मिळाली असती. कसं आहे, पण ही तने आहे ना, ती पुढे बसलेली, मग हिला मागे जायचं होतं का तर बाहेर इथे पुढे जास्त हवा येत नव्हती आणि हिला नॉशिएटिक फील होत होतं म्हणून. अरे 2 मिनिटं पण नाही घेतली तुम्ही. पण तरी आमचे 2 मिनिट गेले. 2 मिनिट परत म्हणजे गेले. चहा प्यायची होती सकाळ निघताना सगळ्यांना. हा, ती छान असते भेटली असते, मागं तशी भेटली होती. आता झोपा येतात ना यांना, दमलेले मी. आज मी कॅम्प वगैरे करून आले, त्यामुळे दमले. माझे पाय पण दुखत. मी अजून पण मांडी घालून बसले व्यवस्थित, कारण माझे पाय भयंकर दुखतात. असं बरं वाटते जरा मांडी घालून. ह्यांना काय कळणार. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या गाईज जेटी आली. आता आपली गाडी मला आतमध्ये घालायची. सही जेव्हा गाडी उतरतील ना त्यावेळेला कसे काढतात बघा, क्रॉस मध्ये काढायची. हे दादा डोळ्यावरती काय मारतोस. काय बोल, काय बोलत होतीस. हो काय नाही, तू खाली ये. मग काय झालं, खाली ये तू. लोकांच्या नजरा पडतील तुझ्या बही. चला गप्पारू करतेस नकरा, चल जाऊ बाजारी. चल गप्पारू आली तर बाजारची तयारी. सरग्याची टोपली
घरून पापलेट आणि कोळंबी आणली आणि भाकरी आणली. सो आम्ही आता इथे जेवतोय कारण घरी गणपती बसतात ना आणि आमचा श्रावण संपला. 12 दिवसांच्या गणपतीपर्यंत वेट नाही होत, त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात केलेलं आहे. म्हणून आम्ही तरी लोक बोलतील बोलू देत, काही लोक तर श्रावण पण पाळत नाहीत, सो इट्स ओके. आमची गणपती पाळली. आणि आपला तर तिखट सण पण गौरीलाच होतो, त्यामुळे इट्स ओके. आणि म्हणून आम्ही पापलेट आणि कोळंबी फ्राय आणि मसाला कोळंबी आणि पापलेट फ्राय आम्ही आणलेला आहे, प्लस भाकरी. हे वाटण्या करते मागे बसून. बाबा अशी सीट अशी वळणारी पाहिजे होती ना. भाकऱ्या दे डबे दे त्यांना. मला एकच दे. सगळ्यांनी आपापले डिश. काय म्हणत त्याला पोषण आहार. पोषण आहार. हे बघा भाकरी पोषण आहार भाकरी. तुझी भाकरी भात आणलाय. हा आमचं जेवायचा टाइम झालेला आहे आणि आम्ही आता जेवतोय. 8:30 वाजले. भाकरी घ्या लागली तर खाली जाणं नको फक्त गाडीवर. म्हणून पेपर बस. पेपर आणलाय दीदी. दीदी मी आयडेशीर तुकडे करून घेतला. आधीच तुकडे करून घेतले म्हणजे कसं मी पण तुकडे आहे तर खायला बरं. Early the next morning. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी काल रात्री 10 वाजता पोहोचले आणि रात्री झोपले, लवकर झोपले. काल मी खूप दमलेले होते ना कॅम्पला वगैरे जाऊन, त्यामुळे मी लगेच झोपले, जेवून लगेच झोपले. 11:30 वाजता वगैरे झोपले असेल. आणि आता सकाळ झाले, सकाळी लवकर उठले, आंघोळ झाली माझी आणि पप्पा देवपूजा करतायत, बाप्पाची पूजा करतायत. आणि पूजा वगैरे करून नाश्ता करून आम्ही निघू एका देवळात जायला. महामाई मंदिर आहे इथे जवळ आणि आम्ही त्या देवीला खूप मानतो, त्यामुळे महामाई देवीच्या दर्शनासाठी आम्ही तिथे जाणार आहोत आज. क्यूट दिसते बाप्पा. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. प्रसन्न होशी जय देव जय मंगलमूर्ती होशी मंगलमूर्ती. गाईज आम्ही निघालोय. 5 नारळांचं तोरण तयार करत होतो आम्ही, पप्पा आणि मी. ते घेऊन आम्ही निघालोय. आता जाऊ महामाई देवी मंदिरामध्ये. ते खूप जागृत देवस्थान आहे. सो आणि मी फर्स्ट टाइम जाणार आहे ऍक्च्युली. ही गेली लाडात बोलायला. तू ओढत होत ना कॉल, तू कोण ओढत होता भुंकायला. काय नाहीये. वाव पप्पा ब्रेक दाबा.
ए मी तुला घेतलं, तू मला का नाही घेतलंस? पाठवते मग तुला घेते. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. खूप सुंदर ढग आलेत, खूप सुंदर. हा दृश्यच खूप छान आहे माहितीये का. चला निघायचं पुढे बस. पुढे बसा तुम्ही. तिकडनं पुढे बस. चलो उठ. चला बराबर. मी आधी आत्याकडे जाऊन येतो, आत्याकडून मग आम्ही निघू. आत्याला जरा हाय करतो. क्लिअर येते ना, नेचरमुळे सगळं चांगलं येतं. लाईटमुळे एकदम नॅचरल लाईट. अच्छा इकडून ये मम्मी. कोकण 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 कसले ढग दिसतात ना, बघ ना, मस्त ना. आत्याकडून जाऊन आलो, आता डायरेक्ट महामाई मंदिरामध्ये. गाईज हा ना इथे पांगरपरा म्हणून आहे, इथे नारळ द्यायला आम्ही थांबलो. पांगरपरा या इथे सगळ्यांचे नवस पूर्ण करू. पांगरपरा हे असे एक ठिकाण आहे, इथे आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी भाविक इथे नवस बोलतात आणि ते नवस फिरण्यासाठी इथे येतात. जसे की एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर मी तुम्हाला लाकडाचा पाळणा करून देईन असं साधा नवस जरी बोलला तरी सुद्धा इथे पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे इथे पाळणे दिले जातात. सगळ्यांना ही ती पाळणी असतात ना, सगळ्यांना मुलं झालेली. इकडून ना खूप जवळ समुद्र दिसतोय. हे म्हणते मोठा आहे मग. तुम्ही चालत यायचं ना. अरबी समुद्र व शास्त्री नदीच्या संगमावर वसलेल्या तवसाळ गावाची श्रीदेवी महामाई, सोनसाखळी, त्रिमुखी, सोमजाई व रवळनाथ ही ग्रामदैवता आहेत. या व्यतिरिक्त मंदिरात म्हारक्याबुवा व म्हारजाई देवीची मूर्ती आहे. तसेच अनेक अज्ञान पाषाणे मंदिर परिसरात आहेत. पंचक्रोशीच्या मध्यभागी लोकवस्तीपासून दूर नदी किनारी रमणीय अशा ठिकाणी या ग्रामदैवतांचे प्राचीन मंदिर उभे आहे. पूर्वी मंदिरात जाण्यासाठी पाऊल वाटेशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र देवळाच्या प्रांगणात गाडी जाण्याची सोय झाली आहे. आज या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम ग्रामस्थ करत आहेत. वर्षातील 10 महिने मूर्तिरूपात मंदिरात असणाऱ्या ग्रामदेवता फाल्गुन पौर्णिमेपासून अक्षय तृतीयेपर्यंत पालखीत विराजमान असतात. या दरम्यान शिमगा, रंगपंचमी व गुढीपाडव्याचा उत्सव गावात मोठ्या दिमाखात साजरा होतो. शिमग्यात चौथ्या होळीला देवीचे खेळे चतुर्सीमेवरील प्रत्येक घरात आरती घेण्यासाठी बाहेर पडतात. शेवटचा होम देवळात झाल्यानंतर चांदीच्या रूपातील ग्रामदैवत असलेली पालखी गावभोवनीसाठी बाहेर पडते. शिमगा उत्सवात पालखी फक्त तवसाळ्या गावामधील घरामध्ये हळदी कुंकवाची पूजा घेण्यासाठी फिरते. पौर्णिमेच्या होळीला तवसाळ गावात शिमग्याची जत्रा भरते. तवसाळ गावातील जत्रा आटपून पालखी तवसाळ आगर येथील जत्रेला जाते. यानंतर पालखी पुन्हा तवसाळ गावी सहाणेवर येते. रंगपंचमीपर्यंत पालखी सहाणेवर असते. या काळात पंचक्रोशीतून भाविक पालखी नाचवण्यासाठी सहाणेवर येतात. रंगपंचमीच्या दिवशी पालखी सहाणेवरील सिंहासनावर विराजमान होते. ती अक्षय तृतीयेपर्यंत एकाच जागेवर असते. आपली रखवाली ठेव आणि डॉक्टर आहेत तिथे पण आपले व्यवस्थित झाले पाहिजे. कोणता तरी काय कोणी रोज काय केलेला असेल तो सगळा बंदोबस्त कर आणि एकंदर सर्व गोष्टी सांभाळ. या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिराला दरवाजे किंवा खिडक्या काहीही नाहीये.
दर्शन झालं आणि मला माहित नाही का पण माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येत होतं आणि ते थांबतच नव्हतं. मला माहित नाही का अजून पण मला असं वाटतंय की आता मी डोळ्यातून पाणी येईल, आता डोळ्यातून पाणी येईल. मला रडायचं नाहीये किंवा रडत नाहीये मी, पण माझ्या डोळ्यातून पाणी येते. हे आम्ही आमच्या नारळाच्या झाडावर जे नारळ काढतोय चांगले पिकलेले आहेत, त्यामुळे आलोयच तर मग ते पण घेऊन जातोय. सांगितलं एकाला काढायला, पप्पांच्या ओळखीचे आहे ते, तर त्यांना काढायला सांगितले मागच्या वेळेस सारखंच. हे आपल्या मामाई देवीला शासनाकडून पगार सुरू आहे. त्याचं कारण असं की म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं ना, तिथपासून आपल्याला तो पगार चालू आहे. म्हणजे एक मानधन म्हणून देवीला भेटतं. तर त्याचं असं एक घटना घडली की गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी हे असतो, तमाशा असतो, मोठा उत्सव असतो सहाणीवर. तर त्या ते संचार होतो ना, ते त्यांना खोटं वाटायचं आणि ते जे भक्त होते ना देवीचे संचार, म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये संचार व्हायचा ते भक्त होते, ते इंग्रजांनी त्यांना पकडून जयगडच्या तुरुंगात टाकले होते. म्हणजे पूर्णपणे साखळदंडाने, साखळदंड असायचे गळ्यामध्ये अशी रिंग, साखळदंड असे, हाताला साखळ, पायाला साखळदंड असे त्यांना बांधून ठेवले होते. ज्यावेळेला गुढीपाडव्याचा तमाशा सुरू झाला आणि पहाटे 4:30 वाजता संचार होतो ना देवीचा, त्यावेळेला भक्त नाही जे भगत होते ना, ती भगत नाही. मग आता काय करायचं, तर ते म्हणे एका माणसाने सांगितलं तुम्ही ढोलावर काठी तर मारा, म्हणजे ढोल तर वाजवा, बघूया काय होते ते. ढोल वाजला, तिकडे साखळदंड तुटले आणि तिथून संचार करून, म्हणजे संचार सुरू झाला ना, म्हणजे देवीच्या अंगात आलं ना देवी, तसं त्याने त्या तुरुंगाचे दरवाजे उघडले आपोआप आणि त्या भक्तांनी समुद्रामध्ये उड्या मारल्या आणि पोहत आले तिथं देवी साणीजवळ. ओल्या अंगाने ते आले आणि संचार सुरू म्हणजे वाढायला लागले. ही घटना आणि हे कळलं ना त्यांना, इंग्रजांना. त्यावेळेला ते जे पहारेकरी होते ना, त्यांना बघितलं सगळे तुरुंग मोकळा झालेला, साखळदर तुटून पडलेले. मग हे कसं झालं म्हणून ते परत ज्या ठिकाणी त्यांना पकडलं होतं ना, तिथून त्यांना तिथे ते आले पाठवून, घोड्या सोडून. तर ते पाठवून तर बघितलं हे वाढत आहेत. तिथून मग त्यांना ते हे झालं, म्हणजे साक्षात्कार झाला की बाबा हे असं देवीचा संचार आहे म्हणून. तिथून त्यांनी इंग्रजांपासून सुरू आहे ते बघा. अंगावर शारी येण्यासारखा प्रकार आहे, डोळे अगदी भरून येतात. तो म्हणजे हाकेला धावणार आहे. कोणाची नवस असतील, काय कोणाला बाळ होत नसेल, कोणाचं काय हातपाय दुखत असतील, तर त्याप्रमाणे जाऊन आपण नवस बोललं की आपलं ते बरं होतं. आणि आपलं ते समजा हात समजा एखादा दुखत असेल, तर हात दुखत असेल तर तिथे बोललं माझा हात दुखतो, कुठल्या औषधात बरं होत नाही, मला तूच बरा कर म्हणून असं नवस जर लावलं ना, तरी तिथे तो हात जर बरा झाला की बरा होतोच म्हणा, तर तिथे आपण हात वगैरे असा लाकडाचा किंवा चांदीचा किंवा तांब्याचा असं ते करून तिथे ठेवायचं असतं. नारळ देऊन ते आपण त्याचा तो नवस फेडायचा असतो. आणि अशा एखाद्याला समजा मूल होत नसेल जोडप्याला, तर तिथे जर बोललं ना की पाळणा करून देईन म्हणून, तर ते मूल झालं की लगेच ते पाळणा करून देते, मूल होतच कोणाने. पाळणा वगैरे मग आणून देतात तिथे. आता सुद्धा तिथे किती लटकलेली पाळणी वगैरे ना, होती हां. तर अशा भरपूर म्हणजे जुन्या काळापासून आहे ते. आणि तिथे पांगरपारी आहे ना, तर तो पर्याय आहे, त्या पर्यामध्ये तिथे देव आहे तो. तर तिथे वरती ना ते उगमस्थान, म्हणजे पाणी तिथून हे आहे, पाणी सतत चालू आहे. हां, म्हणजे ते कधी आटत नाही पाणी. हो, ते कायम पाणी असतं, पिण्यायोग्य पाणी असतं. लिंबाला काय जोरच नाही बा.
खाली थांब. घरात असल्यासारखे बसले ते दोघं जण मांडी वगैरे घालून. म्हणजे दाभोळ साईडला आम्ही आलोय आणि आता जवळपास आम्हाला पाऊण तास लागेल घरी पोचायला. 3:30 ला पोहोचू.